भोकरदन पोलिसांची धडेकबाज कामगिरी. भोकरदन येथे चोरीस गेलेली 9 लाखांपैकी 8.80 लाखांची रोख रक्कम मध्य प्रदेशातून जप्त करण्यात आली असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिनांक 23 जुलै रोजी बँकेतून काढलेली रक्कम पिकअप वाहनातून चोरट्यांनी लंपास केली होती. सीसीटीव्ही तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील आरोपींना जेरबंद करून आरोपीकडून 8.80 लाखाची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे व भोकरदन पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. जी चोरीची घटना घडलेली होती त्यामध्ये सगळ्यात कमी वेळेत भोकरदनची जी टीम आहे, आपले किरण बिडवे PI, राहुल बांगर PSI राजपूत आणि त्यांचे इतर जे सहकारी आहेत अंमलदार आणि माननीय SP साहेबांचं जे गायडन्स आहे याच्यामुळे खूप कमी वेळात तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे. यामध्ये जी घटना घडली SBI बँकेमध्ये, त्या ठिकाणच्या CCTV फुटेजचे ॲनालिसिस आणि गोपनीय माहिती तसेच राज्याच्या बाहेरील जे मध्य प्रदेशमधले जे आरोपी होते त्यांच्याशी योग्य समन्वय साधून पोलीस निरीक्षक बिडवे यांनी टीम पाठवली आणि अतिशय उत्कृष्टरित्या जवळपास 90% जास्त आपण ते कॅश रिकव्हरी केलेले आहे. यामध्ये जे आरोपी होते ते खूपच सराईत होते. त्यांची मोडस ऑपरेंडीमध्ये ते ज्या ज्या ठिकाणी अशी कॅशचं ट्रान्झॅक्शन होतं त्या ठिकाणी रेकी ते करतात. शक्यतो ते मोटरसायकलचा वापर करतात, हेल्मेट वापरतात चेहरा दिसू नये म्हणून आणि यांच्यावरती अगोदर पण गुन्हे दाखल आहेत आणि ते लॉकचा वापर करत नाहीत गुन्हा घडल्यानंतर. त्यामुळे ह्या एवढे सगळे चॅलेंजेस असताना यांनी गोपनीय माहिती आणि एका चिकाटीनं प्रयत्न केले आणि आपल्याला ते पूर्ण कॅश मिळाली. आरोपींची नावंसुद्धा निष्पन्न झालेली आहेत, त्यांनासुद्धा आम्ही लवकरच अटक करू. अशा पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी भोकरदन पोलीस स्टेशनने खूप चांगली कामगिरी केली. काय आवाहन करणार तुम्ही नागरिकांना सर? ह्या घटनेच्या अनुषंगानं बघितलं तर असं वाटतं जी कॅश आपण ट्रान्झॅक्शन करतो आणि कॅरी करतो तर यामध्ये काळजी घेणं खूप आवश्यक आहे. ह्या घटनेत तरी CCTV फुटेज होते, परंतु ती बॅग त्यांनी एका वाहनामध्ये ठेवली आणि बाहेर चहा पिण्यासाठी गेले होते. तर शक्यतो कॅश ट्रान्झॅक्शन करताना आपण सोबतच ठेवावी, जास्त सिक्युरिटीचा वापर करावा आणि शक्यतो शक्य असेल त्या ठिकाणी ऑनलाईन व्यवहार करणं योग्य राहील, जेणेकरून अशा घटना घडण्यापासून आपण परावृत्त करू शकतो.